हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन। आपल्या सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 34 नंबरच्या ओवीचा विचार 5व्या अध्यायातला करत होतो। श्लोक क्रमांक 7, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। असाच निष्काम कर्माचा अनुष्ठान करणारा जो असतो की ज्याचं चित्त शुद्ध झालेला, देहाला वश केलेला, इंद्रियांना जिंकलेला म्हणजे जितेंद्रिय आणि सर्व भूतांचा आत्मा झाला, असा कर्म करत असला तरी कर्मानं लिप्त होत नाही, अशा अर्थाच्या श्लोकावर आपण भ्रांतीचा विचार 34व्या श्लोकामध्ये ओवीमध्ये केला होता। जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवुनिया। जेने भ्रांतीपासून आपलं मन काढून घेतलेलं आहे, गुरुवाक्यानं मन स्वच्छ धुतलेलं आहे आणि आत्मस्वरूपात विलीन केलेलं आहे। आत्मस्वरूपी घातले रोवोनिया किंवा काही ज्ञानेश्वरीमध्ये हरोनिया असा शब्द आहे। काल त्याच्यावर आपण विचार केला होता। त्यांच्या मनात मी माझेपणाचा भ्रम झालेला नसतो, गुरुच्या उपदेशानं त्यांचं आवरण नाहीच झालेलं असतं आणि आत्मस्वरूपाचा अप्रोक्ष अनुभव ज्याला आलेला असतो असा तो असतो योगयुक्तो शब्द वापरलेला आहे। असा निष्काम कर्मानं युक्त असलेला जो आहे योगी पुरुष, की ज्यानं आपलं मन भ्रांतीपासून काढून घेतलेलं आहे। भ्रांतीचा विचार थोडक्यात आपण काल केला होता। देह सत्यत्व आणि जगत सत्यत्वाच्या ज्या भ्रांती आहेत, मी आणि माझं या विचारानं आपलं मन सारखं गुरफटून गेलेलं असतं आणि त्यामुळं अहंकार, मी मतून येणारा अहंकार आणि माझेतून येणारं ममत्व, अशा अहम आणि ममतेच्या दोन अशा कचाट्यामध्ये हा जीव सापडलेला असतो आणि कित्येक जन्म भोगत असतो। जन्माला येण्याला कारण काय असेल तर अहम आणि ममतेच्या या दोन जो पेच आहे, हा जो गुंता आहे, तो गुंताच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला घालत असतो। म्हणून पूर्ण विचार करून भ्रांतीपासून आपलं मन काढावं असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात। आणि ज्यानं असं भ्रांतीपासून मन काढलेलं असतं, गुरुवाक्यानं आपलं मन धुतलेलं असतं, अंतःकरण शुद्ध करून घेतलेलं असतं आणि आत्मस्वरूपाशी त्याला जोडून घेतलेलं असतं। अंतःकरण ह्या आत्मस्वरूपाशी जेव्हा जोडलं जातं, म्हणजे मन आणि आत्मा यांचं जेव्हा ऐक्य होतं, त्या ऐक्य म्हणजेच ब्रह्मऐक्य आहे। त्याला आत्मऐक्य म्हणतात किंवा जीव ब्रह्म ऐक्य असं शब्द वापरलेला आहे। असं मन जेव्हा आत्मस्वरूपात विचार करायला लागतं, तेव्हा प्रपंचाच्या आसक्तीपासून दूर व्हायला लागतं आणि मी आणि माझं जो ओझं जे आहे ते ओझं बाजूला ठेवतो आणि त्याच्यामध्ये ते रममान होत असतं। पण ज्यावेळी भ्रांती जाते त्यावेळीच हे घडतं। म्हणून मी आणि माझं अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पोतीची बापुडी, जन्म मरणाची या दुथडी डहुलती ठेली, 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात। जन्मरणाचा फेरा जो आहे, कर्माचं बंधन आहे, या कर्माच्या बंधनाला कारण काय असेल तर देह सत्यत्वाची भ्रांती, दुसरी भ्रांती आहे जगत सत्यत्वाची भ्रांती। या दोन भ्रांतीनं
अंतःकरण मलिन होतं आणि मलिन झालेलं अंतःकरण गुरूंच्या उपदेशानं स्वच्छ होऊ शकतं. गुरूंच्या ज्ञानानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि आवरणापर्यंत मल आणि विक्षेप घालून आवरण काढण्यासाठी ते गुरुकडे जाऊ शकतं ते मन आणि मुक्ततेचा अनुभव घेऊ शकतं. याचा विचार आपण मागच्या या 34 नंबरच्या ओवीमध्ये केलेला होता. ही 34 नंबरची ओवी 35, 36 आणि 37 या चारही ओव्या या श्लोकासहित आपण लिहून घेतल्या तर आपल्याला त्याचा चिंतनासाठी फार उपयोग आहे. म्हणून ज्यानं भ्रांतीपासून मन काढलेलं आहे, एक मुख्य गोष्ट आहे हा भ्रमच आहे, हा मोह आहे. आणि जो मोह जोपर्यंत जात नाही ना आणि हे सत्य वाटायला लागतं संसारिक सगळ्या गोष्टी दृश्य पदार्थ पसारा, तोपर्यंत या सत्यत्वामध्येच आपलं बंधन आहे आणि याच्या मिथ्यात्वामध्ये संसाराच्या मिथ्यात्वामध्येच मुक्ती आहे. आणि तो निश्चय या भ्रांती घालवण्यामुळं आणि गुरूंच्या उपदेशानं ती जाऊ शकते. म्हणून शहाण्यानं काय करावं, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ शिंपीजे सहजे शाखा पल्लव संतोषती. जैसे जल मुळाला जसं पाणी घातलं की शाखा आणि त्याच्या उपशाखा ज्या फांद्या आहेत तिथंपर्यंत ते पाणी जाऊ शकतं. तसं शहाण्या माणसाने गुरूंचा उपदेश मनापासून ऐकावा, मनापासून ग्रहण करावा आणि तो आपल्या रोजच्या साधनेमध्ये त्याचा वापर करून आपल्या मनाची स्वच्छता करून घ्यावी. म्हणजे भ्रांती निघून जाईल आणि आत्मस्वरूपाशी निगडीत असलेलं पूर्वापार ज्याचा संबंध खराच मनाचा आणि अंतःकरणाचा आत्मस्वरूपाशी आहे. जीवाचं खरं मॅचिंग जे आहे ते आत्मस्वरूपाशी आहे. पण जरी हे भ्रांतीमुळं ते स्वतःला ते खरं मानत नाही ना, आत्म्याला खरं मानत नाही, जगाला खरं मानतं, देहाला खरं मानतं. आणि यातूनच हा गुंता सोडवण्यासाठी गुरूंच्या वाक्यांचा, तत्त्वमशी या वाक्याचा उपयोग होऊ शकतो. हे उपदेशपर वाक्य आहे आणि म्हणून त्याचाच परिणाम म्हणून आणि पुढे काय होईल, तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदशीय परी व्यापले लोकत्रय. पुढे माऊली काय बोलतात बघा की नाही त्याच्या अगोदरची एक ओवी राहिली 35 नंबरची. 35व्या ओवीमध्ये एक दृष्टांत फार सुंदर दिलेला आहे. जैसे समुद्री लवण न पडे तो वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूचिनी एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाची मनची चैतन्य झाले तेने एकदेशीय परी व्यापले लोकत्रय. या दृष्टांताला जोडून पुढचा सिद्धांत आपण विचारात घ्यावा लागतो. म्हणजे चरदिशा आपल्याला कळतं. कारण पुढे माऊलींनी तैसे शब्द वापरलेला आहे आणि दृष्टांतासाठी जैसे वापरतात हे आता आपल्या सवयीचं झालेलं आहे. त्यामुळे जैशामध्ये दृष्टांत आहे, तैशामध्ये सिद्धांत असतो. जैसे समुद्री लवण न पडे, न पडे म्हणजे अगदी पडायचं आहे, पडल्याबरोबर मीठ पडले की नाही तोपर्यंतच ते पडले की नाही तव वेगळे अल्प आवडे, ते समुद्रापेक्षा भिन्न, पडत नाही तोपर्यंत भिन्न आहे. हां, पण पडलं की नाही, पडल्याबरोबर ते काय होतं मात्र ते मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा ते पुन्हा समुद्राशी एकरूप होतं आणि समुद्रा एवढं होतं. म्हणजे त्याची समुद्राशी एकरूपता जी आहे ते त्याला व्यापकत्व प्राप्त करून देतं. एवढा मिठाचा कण अंश आहे, तो अंश तो मात्र समुद्राचाच आहे. तो समुद्राचा अंश समुद्रा एवढा होण्यासाठी त्या अंशानं समुद्राशी एकरूपता साधावी लागते. असा मुख्य मुद्दा या दृष्टांतामध्ये माऊली बोलतात. फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे की कधीही मिठाचा खडा एखादा पाण्यात जेव्हा आपण टाकतो तेव्हा तो पाणीरूपच होतो. तसं आपलं अंतःकरणसुद्धा विरल आहे. ते जर त्या आत्मस्वरूपाशी जर जोडलं गेलं तर ते आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकतं. त्याचं खरं तादात्म्य तिचं आहे. पण जेव्हा तेच मन जर शरीराशी तादात्म्य करायला लागलं तर ते भ्रांतीनं वेढलं जातं. मुख्य गोष्ट तीच आहे. आणि जेव्हा देहाशी तादात्म्य होतं तेव्हा देहभ्रांती तरी देह सत्यत्वाची भ्रांती तरी होतेच, पण त्याबरोबरच जगत सत्यत्वाची भ्रांती होते. म्हणून इथे एक उदाहरण फार मिठाच्या खड्याचं दिलेलं आहे. मीठ पडेपर्यंत भिन्न असतं, पण जेव्हा ते समुद्रात पडतं मन काहीच वेळच भिन्न असू शकतं, पण जेव्हा ते आत्मरूपाशी एकरूप होतं तेव्हा ते वेगळं राहत नाही.
मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य असं वर्णन केलेलं आहे, मनाचं आणि आत्म्याचं ऐक्य असं वर्णन केलेलं आहे. मीठ पडेपर्यंत भिन्न राहतं आणि समुद्रात पडल्यावर मात्र एकरूप होतं. नुसतं एकरूप होत नाही, तर ते समुद्र रूप होतं. ही फार मोठी गोष्ट आहे बरं काय. एकरूप होतं आणि समुद्रा इतकं व्यापक होतं. म्हणजे खरं आत्मस्वरूप जे माझं आहे ते व्यापक आहे. ते वास्तविक आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य दर्शवणारी गोष्ट आहे. जर आपण म्हणायला लागलो मन हे मिठाच्या खड्याशी संबंधित असं जर दृष्टांतात घेतलं, तर समुद्र हा ब्रह्मत्व किंवा आत्म्या संदर्भाचा दृष्टांत त्याला लागू पडतो. समुद्राला आत्मा म्हणावं किंवा ब्रह्म म्हणावं आणि मिठाला मन म्हणावं, अंतःकरण जीव म्हणावं. तर हा जीव जेव्हा खरंच एकरूपतेशी त्या समुद्राशी किंवा परब्रह्माशी एकरूप होतो, तेव्हा परब्रह्माचं व्यापकत्व हा गुण जो आहे तो गुण आपोआप त्याच्यामध्ये येतो. कारण मुळातच तो अंश कुणाचा आहे, 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. तो अंश कशाचा आहे, परमात्म्याचाच अंश आहे जीव. पण त्यानं संगत केली देहाची, संगत केली जगाची, आणि त्यामुळे जगाचं मिथ्यात्व आणि देहाचं असत्यत्व जे आहे किंवा नश्वरत्व जे आहे ते त्या जीवाला लागू झालं होतं. मीठ जोपर्यंत समुद्राच्या बाहेर होतं तेव्हा त्याला मीठ म्हटलं जात होतं, पण जेव्हा ते समुद्राशी एकरूप झालं तेव्हा ते समुद्र म्हटलं गेलं. ज्याच्याशी जे एकरूप होतं तसं ते होऊन जात असतं. म्हणून काय करावं, जीवानं आपलं ऐक्य जे आहे ते खरं ऐक्य आत्मस्वरूपाशी आहे, ब्रह्माशी आहे, इतर गोष्टीशी नाही. पण भ्रमामुळं भ्रांतीमुळं ते ऐक्य तो बाजूला करून गेलेला असतो. आणि अनेक जन्म हे मीठ किती जन्म राहिले तर समुद्रापासून बाजूला पडू शकतं. जोपर्यंत ते समुद्राशी एकरूप होत नाही तोपर्यंत ते समुद्ररूप होणारच नाही. हा मुद्दा खरा आहे त्यातला. आणि म्हणून हे तयार झालं होतं मीठ कुठनं, हा एक मुद्दा आणि परत चिंतनाचा आहे. समुद्रापासूनच तयार झालं होतं. म्हणून जीव हा भगवंताचा अंश आहे असं जे शास्त्र सांगतं त्याचा अर्थ तोच आहे. मीठ हा समुद्राचा अंश आहे, तो समुद्राशीच एकरूप होऊ शकतो, अन्य दगडाशी एकरूप होऊ शकणार नाही. त्याला दगडामध्ये टाकलं, कोळशामध्ये टाकलं मिठाला तर ते त्याच्याशी एकरूप होणार नाही. तर ते पाण्याशी एकरूप होतं, समुद्राशी एकरूप होतं. समुद्राचा मूळचा खारटपणा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे समुद्राचे बरेचसे गुण मिठामध्ये आहेत, मिठाचे सगळेच गुण समुद्रामध्ये आहेत. ते सगळे समुद्राचे गुण घेऊन आलेलं आहे. सचिद आनंद रूप हे लक्षणं जे आहेत, ही तिन्ही लक्षणं त्यानं समुद्रापासून घेतलेली आहेत. तेही सद्रूप आहे, तेही चिद्रूप आहे, अल्प आहे. ही गोष्ट मात्र खरी आहे. मग त्याचं अल्पत्व जर जायचं असेल आणि त्यानं जर विस्तारित आणि व्यापकत्व रूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यानं व्यापक होण्यासाठी व्यापक असणाऱ्या सागराशीच दोस्ती करायला पाहिजे, अन्य काही नाही. पण परमात्मा व्यापक आहे. जर माझं व्यापकत्व, माझं आनंदरूप, ज्ञानरूप आणि सदरूप असलेलं माझं लक्षण मला जर अनुभवायचं असेल तर मी त्या लक्षणाने युक्त असलेल्या परमात्म्याशीच दोस्ती करायला पाहिजे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्याची निर्मिती ज्यातून होते ते त्याच्याशीच एकरूप होऊ शकतं, दुसऱ्याशी होऊ शकत नाही. समुद्रातूनच मिठाची निर्मिती झाली होती म्हणून ते समुद्राशी एकरूप होतं. तसं परमात्म्यापासून जीवाची उत्पत्ती आहे, आत्म्यापासून सगळ्या जगाची उत्पत्ती आहे, ब्रह्मापासून म्हणूया आपण जगाची उत्पत्ती आहे. तर ते एकरूप कुणाशी होईल, त्याचं ते ऐक्य आहे, ते ऐक्य ब्रह्माशीच होऊ शकतं. त्यामुळे जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही याची जाणीव या दृष्टांतातून आपल्याला मिळू शकते. म्हणून तुकाराम सुद्धा महाराज म्हणतात, तुका म्हणे लवणकळी पडता जळी ते होय. लवणकळी म्हणजे मिठाचा एक तुकडा, एक कण सुद्धा, कळी म्हणजे कण. तुका म्हणे लवणकळी पडता जळी ते होय. जळात पडल्याबरोबर तेच होतं. तेच होतं म्हणजे पाणी रूप होतं. त्याचं मीठपणा निघून जातो, ते आकारातून बाजूला पडतं. म्हणजे आकार त्याचा निघून जातो. म्हणजे त्याचं मूळचं स्वरूप निराकार आहे. त्या निराकाराला ते प्राप्त होतं. अगोदर आकार धारून करून बसलेलं होतं, मीठपणा घेऊन बसलेलं होतं. आता हा मीठपणा जर गेला म्हणजे मी आणि माझेपणा हा त्यातला मुख्य गुण त्यानं सोडला आणि सोडून ते कुठं गेलं,
व्यापक असणाऱ्या समुद्राशी एकरूप झालेला आहे. म्हणून संकल्पामुळे ते चैतन्यापासून वेगळं झालेलं असतं. म्हणजे जेवढे संकल्प होतात त्या पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलेच आहे. तैसे संकल्पोनी काढले, संकल्पापासून त्याला काढलं पाहिजे. म्हणजे मन हे भ्रमापासून वेगळं काढलं पाहिजे. संकल्प म्हणजे मनाचे नाना विचार, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, अनेक प्रकारच्या इच्छा घेऊन ते जगत असतं. हे असं अनेक इच्छानं धारण केलेलं मन जे असतं हे संकल्पयुक्त मन असतं आणि म्हणून ते बाजूला पडतं. इच्छा आणि आत्मस्वरूप यांचं कुठं जुळत नाही. त्यामुळं कामना, ममत्व, अहंकार या गोष्टी आत्म्याशी एकरूप होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्याचं खरं शुद्ध रूप जे आहे जीवाचं तेच आत्म्याशी एकरूप होऊ शकतं, असं वर्णन या 2 ओळीमधून आपल्याला बघायला मिळतं. म्हणून मनजयाचे मनची चैतन्य झालं असं माऊली म्हणतात. म्हणजे मन संकल्पामुळे गेल्यामुळं ते चित्त मानत होतं स्वतःला, ते चैतन्य झालं, चित्त चैतन्य झाले. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, चित्तानं चैतन्याचं रूप धारण केलेलं आहे. बाकी काही त्यामध्ये बदल झालेला नाही. ते गेलं नाही तर ते चैतन्य रूप झालं. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणजे अंतःकरणाची जी अवस्था आहे ते अंतःकरण आपला फॉर्म जो आहे तो त्यानं फॉर्म सोडला, त्याचा आकार होता तो आकार त्यानं सोडलेला आहे. आणि आकार सोडून ते तरल झालं, विलग झालं आणि ज्याच्याशी एकरूप व्हायचं होतं त्याच्याशी एकरूप झालं. करावं लागलं त्याला काय बघा, आपलं अल्पत्व सोडावं लागलं, परिच्छिन्नत्व सोडावं लागलं. परिच्छिन्न होतं, ते अल्प होतं पण त्यानं अल्पपणा सोडला. अल्पपणा येतो कशामुळं? मी आणि माझेपणामुळं. मी आणि माझी डबकी आहेत ही जेव्हा आपण काढतो, संकल्प काढून टाकतो ना, मी आणि माझं हे संकल्पाला कारण आहे. ती जेव्हा संकल्प आपण काढून टाकतो तेव्हा आपोआप आपण त्या समुद्राशी एकरूप होतो, जसं मीठ एकरूप होतं. समुद्र हा शब्द आत्म्यासाठी वापरलेला आहे किंवा ब्रह्मासाठी वापरलेला आहे. म्हणून मन संकल्प म्हणून चैतन्य रूप होतं, चित्त चैतन्य झाले असं तुकोबा म्हणतात. किंवा माऊलींची एक ओवी फार सुंदर आहे, जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे त्याची होय. किडाळाचा म्हणजे त्यातला हिनकसपणा जर आपण त्या धातूतला काढला, सोन्यात जो हिनकसपणा असतो तो, तर ते पंधरे त्याची होय. पंधरे म्हणजे शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतं. मुळात ते शुद्ध आहे की नाही? आहे, पण त्यानं हिनकसपणा स्वीकारलेला आहे. असं जगताची जी भ्रांती आहे, जगत सत्यत्व त्यानं स्वीकारलं. देह तादात्म्य त्याचं झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये हिनकसपणा आलेला होता. जैसा किडाळाचा दोषू जाय आणि तरी पंधरे त्याची होय, तेवी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. फार सुंदर ओवी आहे, या ओवीशी संबंधित आहे ओवी बघा. किडाळाचा दोष जाय, कदाचित 15व्या अध्यायातील ही ओवी असावी. जैसा किडाळाचा दोषू जाय तरी पंधरे त्याची होय, तेवी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला मूळचंच ब्रह्म होतं, पण कशामुळं मुक्त होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, हा मुद्दा त्यातला आहे. कुठला छंद लावून घेतला? जो नामाचा छंद लावून घ्यायचा होता तो प्रपंचाचा छंद लावून घेतला. प्रपंच माझा समजा लागला, देव माझा म्हणेनसा झाला, म्हणून प्रपंच माझा झाला. आणि प्रपंच झाल्यामुळं बळा अगोदर मुक्त होता, पण बळेच कारण नसताना हे छंद लागल्यामुळं प्रपंचाचा त्याला हे बद्धत्व आलेलं होतं, मुक्त होता तो मूळचाच. म्हणून इथं म्हणतात किडाळाचा नुसता हिनकसपणा त्यातला सोन्यातला गेला ना, तर स्वच्छ सोन्याचा जसा लाभ होतो तसं जीवसुद्धा जीव रूपानं जोपर्यंत अल्पत्व परिच्छिन्नत्व स्वीकारतो तेव्हा त्याला जीवपणा राहतो. आणि हा जीवपणा सुखदुःखाला कारणीभूत होतो. तोच बंधनात पडतो, तोच कर्म आपल्यावरती लादून घेतो. कर्माचं बंधन त्यालाच पडतं. त्याला जीव मरण जन्म मरण आहे, आत्म्याला नाही. मग ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे त्याला जन्म मरण नाही. समुद्राचं आटणं आणि प्रसारण पावणं काही नसतं. समुद्र अगदी आहे तसा असतो. यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे, वार्षेविन सुखे वार्षेविन न सुखे. समुद्र जैसा माऊलींनी वर्णन करतात, लक्षण सांगतात समुद्राचं. की आत्म्याचं सांगायचं झालं की माऊलींना सूर्य समुद्र आठवतो, पौर्णिमेचा चंद्र आठवतो.
तसं इथे समुद्राचा दृष्टांत देऊन माऊलीने आपला जो सिद्धांत होतो तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की देहाची परिच्छिन्नता ही उपाधीन आहे. म्हणून काय म्हणतात, तेने एकदेशीय परिव्यापिले लोकत्रेय. तो एकदेशी अगोदर होता. एक देशी म्हणजे अल्पपणाने जगत होता, अल्पज्ञ मानत होता. एक दिवशी म्हणजे परिच्छिन्न स्वतःला समजत होता. असा पुरुष देहाने परिच्छिन्न असला तरी सुद्धा तो असू दे, देहानं परिच्छिन्न आहे, पण जीव रूपानं तो आत्माच आहे. विचार जर केला, जीव ब्रह्मेव नापराहा किंवा एक हरी आत्मा जीव शिव समा. माऊली हरिपाठामध्ये बोलतात जीव शिव सम आहे, त्याच्यामध्ये वेगळे पण काही नाही. जीवानं स्वतःला जर प्रपंचाशी जोडून घेतलं ना, जगाशी जोडून घेतलं, तर तो जीव परिच्छिन्न होतो, एकदेशीय होतो. एकदेशीय शब्दाचा अर्थ परिच्छिन्न आहे. जरी तो एकदेशीय शरीराच्या रूपानं असला, उपाधी भेदानं त्याला जरी एकदेशी पण आलेला असेल, परिच्छिन्नत्व आले जरी असलं, परंतु चैतन्य सर्वत्र व्यापून असतं. म्हणून या उपाधीच्या पाठीमागं, देहाच्या उपाधीच्या मागं असलेलं जीव हे एक चैतन्यच आहे. फक्त त्यांना ते समजून घेणं गरजेचं आहे की मी चैतन्य रूप आहे, ते मी आहे, जे माझ्याजवळ मला भासतं, मी ज्याचा प्रतिबिंबत्व धारण करतो, ते बिंब जे आहे ते माझंच रूप आहे, ते मी आहे. असं जेव्हा त्याला वाटायला लागेल, मिटायला वाटायला लागेल, अरे माझी खरी दृष्टी, माझं खरं कुळ ते आहे समुद्र, कारण समुद्रातून माझी निर्मिती आहे, माझं एकरूप पण समुद्राशी आहे. म्हणून प्रवाहात जेव्हा जात असतो, तो प्रवाह जो आहे त्या प्रवाहानं जाताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याचं मूळ जे आहे तो त्याचा उगमस्थान असतं. आणि म्हणूनच नदी पुन्हा उगमस्थानाकडे जाते. कशी बघा, नदी पावसाच्या द्वारे परत समुद्रामध्ये जाते, किंवा नद्यांच्या द्वारे पाणी परत समुद्रामध्ये जात असतं, आणि समुद्रातूनच पावसाची निर्मिती होत असते, आणि समुद्रालाच त्या सगळ्या नद्या येऊन मिळत असतात. याचा अर्थ ते आपलं परिच्छिन्नत्व टाकतं. थोडीशी भ्रांती जी असते ती भ्रांती टाकून देतं आणि एकरूपतेचा अनुभव घेतं. म्हणून माऊलीने मागच्या वेळा बोललेले आहेत, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. सर्वगत असणारा आत्मा जो आहे, आत्मस्वरूप जे आहे किंवा जे चैतन्य आहे, ते व्यापकत्व त्याला मिळायला सुरुवात होते. आणि तो एकदेशीय होता, परिव्यापिले लोकत्रेय. तो व्यापक केवढा होतो, तिन्ही लोकात व्यापतो. आता लोकत्रेय शब्द माऊलीने मोठेपण आणि व्यापकपण सांगण्यासाठी दिलेला आहे. तिथं सुद्धा कदाचित 3 लोकाची उपाधी पडण्याची शक्यता आहे. पण इथं अर्थ तसा घेताना आपण अर्थ काय घेतला पाहिजे, लावून घेतला पाहिजे. लोकत्रेय शब्दाचा अर्थ आहे एवढं छोटंसं असलेलं जो जीव आहे, तो जेव्हा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा सगळीकडे व्यापून राहतो. जसा परमात्मा आहे तसा छोट्या छोट्या एका तुकड्यामध्ये विभागलेलं आकाश जे असतंय, घटाकाश आहे, मठाकाश आहे. वेदांताचे प्रसिद्ध दृष्टांत आहेत बघा. घटाकाशाचा दृष्टांत आहे, मठाकाशाचा आहे, काही ठिकाणी जलाकाशाचा आहे, मेघाकाशाचा आहे. हे छोटे छोटे दृष्टांत म्हणजे त्याची विभागणी. आकाशाची विभागणी झालेली असते. मुळात ते आकाश एकच आहे, पण त्या आकाशाची विभागणी उपाधी भेदानं घटाची उपाधी धारण करतं, मठाची उपाधी धारण करतं, आणि त्यामुळं ते आकाश मध आकाश होऊ शकत नाही. महाआकाशामध्ये जर त्याला विलीन व्हायचं असेल तर घटानं आपलं घटत्व सोडायला पाहिजे, मठत्व सोडायला पाहिजे, म्हणजे मीपणा आणि माझेपणा सोडायला पाहिजे. ममत्वाने अहंकार धारण केलेला अहंकार टाकायला पाहिजे. मी म्हणजे एका कुटुंबातला जन्मलेला, मी मरणारा असं जे मी मानून घेतो, हे मानणं सोडून द्यायला पाहिजे. आणि जेव्हा असं मी मानणं सोडून देतो तेव्हा त्या उपाधीतून मी बाहेर पडतो. मी काका मामा पिता पुत्र स्वतःला मी मानून घेतो, आणि मानून घेतल्यामुळे मी नात्यामध्ये अडकतो. नाती मला लागतात, त्याला कारण माझं मानणं आहे. हे मानित्व जे आहे ना, हे मानित्व टाकावं लागतं. मानण्यामुळं संसार निर्माण झाला आहे. मानला नसताना संबंध ते संसार निर्मिती झाली नसती. हे मानणं टाकायला पाहिजे. जेव्हा आपण टाकू ना, तेव्हा आपण मोकळेपणाचा श्वास घेऊ. हा मोकळेपणाचा श्वास चिदाकाशामध्येच मिळू शकतो, अन्यत्र कुठेही नाही. ह्या महद आकाशामध्येच मोकळेपणाचा श्वास मिळू शकतो. नंतर घट आणि मठ गुदमरायला लावतात आपल्याला, नाती कोंडून ठेवतात, कुटुंब बांधून ठेवतात. जग आपल्याला फिरू देत नाही, कारण त्याला पृथ्वी
एक बाँड्री आहे. पृथ्वी ही एक बाँड्री आहे. जगाला एक मर्यादा आहे. जगाला एक प्रकारची सीमारेषा आहे. ज्या सीमारेषा जेव्हा ओलांडतो ना जीव, ही प्रपंचाची एक सीमारेषा आखून दिलेली आहेत. त्यामध्ये नाती आहेत, त्यामध्ये ईर्ष्या आहेत, मत्सर आहेत, द्वेष आहेत, अहंकाराचे प्रसंग आहेत. या सगळ्या सीमा स्वतःच आखून ठेवलेल्या आहेत जीवानं. जेव्हा ह्या सीमा तो ओलांडून जातो ना, तेव्हा या प्रांतातून उल्लंघन करून जातोय. हद हद पर सब गये, बेहेद गया न कोय, कबीर महाराज म्हणतात. हद्दीपर्यंत सगळे जातात. कोणत्या हद्दीपर्यंत? प्रपंच नावाची एक सीमारेषा आहे, डेड लाईन आहे. खरंच डेड आहे. डेड लाईन शब्द खराच चांगला लागू पडतो. ही एक सीमारेषा आहे, लक्ष्मण रेषा आपण म्हणतोय, आखलेली रेषा आहे. कुणी आखली? मी आखून ठेवलेलं आहे. हे माझं घर, माझ्या घराच्या बाहेर दुसऱ्याचं घर सुरू होतं. हे माझं शेत, या शेताच्या पलीकडे दुसऱ्याचं शेत सुरू होतं. काय संकोचुनी झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचं, असं तुकाराम महाराज म्हणतात. किती लहानपण आपण घेतो बघा. जेव्हा आपण माणूस म्हणून जगायला लागतो, शरीर म्हणून मी शरीर म्हणून जगायला लागतो, तेव्हा शरीराशीच मी एकरूप होतो आणि शरीरा एवढाच मी राहतो. पण शरीराचा प्रांत ओलांडून गेलो, कबीर महाराज म्हणतात तसा, बेहद गया नकोय, हद हद पर सब गए. आतापर्यंतचे किती मनुष्याना सहस्रेषु, हजारो लोक, लाखो लोक ही सीमा ओलांडून गेलेले नाहीत. 99% लोक समाजातली ही सीमा ओलांडत नाहीत. पुढे लगेच आत्म्याचा, आत्मस्वरूपाचा, आनंदाचा प्रांत सुरू होतो. पण हा प्रांत ओलांडल्यानंतर ज्यातनं पाय निघायला पाहिजे ना. हे पाय गुंतून ठेवणारं क्षेत्र आहे प्रपंच नावाचं. बांधून ठेवतं आपल्याला. आपण विचार करत नाही मी बांधलाय गेलोय की नाही. कुणाला तरी कोणीतरी विचारलं तुला बांधलंय काय कोणी, तो म्हणतो कुणी बांधलंय? मी फिरतोय ना सगळं. अरे फिरतोय हे तुझं बांधणं आहे. हे जेव्हा तुला कळायला लागेल ना, तेव्हा मुक्ततेचं काय अनुभव असतो तुला कळेल. अजून मुक्ततेचे क्षणच अनुभवले नाहीस, तुला बंधनाचं दुःख काय कळणार आहे? नाही कळणार. आनंदाचा आणि ज्ञानाचा पूर्णत्व जर भोगायचं असेल तर बंधनातलं दुःख, अज्ञानातलं दुःख कळायला पाहिजे. मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे, मी बद्ध आहे. या गोष्टी जेव्हा समजायला लागतील ना, त्यावेळी मुक्ततेची आस लागेल, मुक्ततेचा हव्यास लागेल. आणि हा हव्यास सुटेल संग्रह करण्याचा, जगण्याचा, मृत्यूच्या भीतीचा, नातलगापासून विलग होण्याचा, भोगात अडकण्याचा. हा सगळा जो आहे ना, ही भ्रांती हळूहळू जाऊन एकच हव्यास, एकच आस असू शकते, ती म्हणजे मुक्तीचा ध्यास. जर मुक्तीचा ध्यास जर लागला असेल, असं तीव्र मुमुक्षत्व जर असेल, तर तोच धाडशीवीर, त्यालाच म्हणायचा शूरवीर म्हणलेला आहे. भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा जाणे. असा एखादाच शूरपुत्र तयार होतो की तो असा या जगाचा, या मी माझेचा प्रांत ओलांडून त्या आत्मस्वरूपाच्या आनंददायी प्रांतामध्ये प्रवेश करू शकतो आणि आनंदाची दिवाळी साजरी करू शकतो. इकडलं सगळे शिमगे असतात असं म्हणायला हरकत नाही. इथं रोज काय नाही, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाची सेज आहे, त्यावरती झोपायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि सहस्त्रवरी काय म्हणलेलं आहे, माऊली म्हणतात की नाव जे आहे, हजारो छिद्रांची नाव, ती प्रपंचरूपी नाव घेऊन मी तडीला जाण्याचा प्रयत्न करतो या संसार सागरातून. पण त्या छिद्रातून पाणी येतं. हे छिद्र जे आहेत ना, मी माझेची, काम क्रोधाची, अहम ममत्वाची सगळी छिद्र आहेत. वेळोवेळी बुजवत जावी साधनेच्या द्वारे. गुरुवाक्यानं ती धुवून घ्यावीत, त्यांना बुजवून घ्यावं. गुरुवाक्यानं ती बुजतात. गुरूंच्या आज्ञेच्या पालनानं, गुरूंच्या तत्त्वज्ञानचा अनुकरण करण्यामुळं ती बुजवली जातात. आणि मगच ही संसार यात्रा जी आहे ती एक वेळा कडेला जिथं जायचं आहे तिथं पोचू शकते. मात्र हे परिच्छिन्नत्व जीवानं सोडावं लागेल. एक देशीय परी व्यापिले लोकत्रे, माऊली बोलतात. हा एकदेशी होता मिठाचा खडा ना. हा मिठाचा एकदेशीय खडा परिच्छिन्न असलेला, अंशरूपानं असलेला, हा केवढा मोठा झाला. एखादा स्क्रू यंत्रातून बाहेर पडला तर त्याला स्क्रू म्हणतात.
हा काय आहे बाजूला काढून दाखवला तर त्याला स्क्रू म्हणतात. किंवा प्रचंड वन्म आहे, अग्नी आहे, त्या अग्नीतून एखादी स्फुल्लिंग बाहेर पडतंय त्याला ठिणगी म्हणतात. पण त्या ठिणगीनं समजा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला तर तो अग्निरूप होतो. तसं यंत्रातून बाहेर पडलेल्या एका स्क्रूला स्क्रू म्हणतात. पण जर तो यंत्राशी जोडला गेला तर त्याला यंत्र म्हणतात. ह्याला यंत्र आहे म्हणतात, ते त्याला स्क्रू आहे म्हणत नाहीत, कारण तो यंत्राचा भाग झालेला आहे. असेल भागी पण तो यंत्ररूप झाला ना. तसा हा लवण जे आहे, मीठ जे आहे, हे समुद्र रूप होतं. पडल्या पडल्या ते समुद्राचा आकार, समुद्राची लक्षणं त्याच्यात आहेतच मूळची, ती आपोआप एकरूपतेनं तो धारण करतो आणि समुद्रा एवढा व्यापक होतो. पडदिशी ही लक्षणं त्याला कशी काय लागू पडलीत, कारण त्याचं खारटपण जे आहे ते समुद्राशी जुळणार आहे म्हणून. तसं माझं सच्चिदानंद रूप आहे हे परमात्म्याशी जुळणार आहे म्हणून मी त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. संसाराची ही लक्षणं नाही. संसार परिच्छिन्न आहे, दुःखरूप आहे. आणखीन कसा आहे तो अल्प आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण जर करायला लागलो तर हे सगळे अल्पत्व जे आहे ते मी धारण करतो संसाराच्या संघामुळं. हा संघ जर मी टाकला तर निश्चितपणाने त्या संघामध्ये जातो. न सोडी काय म्हणतात, सोडीर संघ. मग तुकोबांचा अभंगच आहे. त्या अभंगाप्रमाणे राहिरे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा. ममतेचा मळ लागल्यामुळंच मी परिच्छिन्न झालेला. हा मळ धुवून काढायला कारण माऊली सांगतात, गुरुवाक्य मन धुतले. हा मळ जायचा असेल, हे विक्षपत्व जर जायचं असेल तर मिठानं मीठ पण सोडावं आणि जीवानं मी माझं पण सोडावं. जीव मी माझं सोडलं ना तर तो ब्रह्माशी आत्म्याशी एकरूप होतो. चित्त असलेलं चैतन्य रूप होतो. मन चित्त रूपानं असतं, ते चैतन्य रूप होतं आणि एकदेशी असून सुद्धा ते व्यापलं जातं. परिच्छिन्नत्व सोडतो त्यामुळं. म्हणून इथं म्हणतो तो सर्व भूतात्मा होतो. तो सगळ्या भूतात्मामधलं एक वर्णन इथं अगोदर श्लोकामध्ये आलेलं आहे. तो म्हणतात की सर्व भूतात्मा कुर्वन्नपी न लिप्यते. अशाला कुठल्या कर्माचा लेप लागायचा संबंधच येत नाही. कर्मानं तो लिप्तच होणार नाही. कशानं होईल, कर्माचा संबंध जो असतो जोपर्यंत देह तादात्म्य आहे, जगाशी तादात्म्य आहे, तोपर्यंत कर्माचा लेप आहे. कारण आसक्तीमुळं आणि ममत्वामुळं तो कर्माचा लेप लागतो, कर्तृत्वाच्या अभिमानामुळं तो लेप लागत असतो. पण जर त्यानं ते जगाची संगत जर सोडली, देहाची संगत जर सोडली, देहभ्रांती जगभ्रांती जर सोडली, संगत सोडायची म्हणजे त्याच्यातली सत्यत्व बुद्धी काढायची आणि ती कुठं लावायची, देहबुद्धी ती आत्मबुद्धी असं म्हणतात समर्थ. आत्मबुद्धीपर्यंत त्याचा प्रवास झाला पाहिजे या देहबुद्धीचा. अशी देहबुद्धी, जगबुद्धी, जगतबुद्धी जी आहे, देहबुद्धी जी आहे ती ब्रह्मबुद्धी व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, आत्मबुद्धी व्हायला पाहिजे असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून तो सर्व भूतात्मा होतो, सर्व भूतमात्राचा आत्मा बनतो. त्याला जगाची सुखदुःख पुढे जाऊन संतांना जशी जाणवतात, संतांना जगामध्ये जे दुःख जाणवतं, दुःखी असणारे एक बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून. या हा कळवळा येतो ना संतांना, कारण त्यांचा आत्मा भूतमात्राशी एकरूप झालेला असतो म्हणून त्यांना दुसरं काही दिसत नाही, तर ते त्याच्याशी एकरूप होतात. हे माऊली बोलतात, हे असो विश्व पाही जया आपणे वाचुनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधित याते. ज्याला हे असो विश्व पाही जया आपणे वाचुनी नाही, माझ्याशिवाय कोण विश्वच नाही. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. जी जी माणसं भेटतात ती माझीच रूप आहेत की काय, अशी त्याला जाणीव व्हायला लागते. आता कवन ते कर्म काही बाधित याते. माऊलीच बोलतात हा एका अध्यायामध्ये. ते म्हणतात कुठलं कर्म आणि बांधणार कशाने, त्याला कसं बांधणार ते, कारण बांधायला तो कर्म स्वतःसाठी करतोयच कुठं, स्वतःचा विचार केलाय कुठं त्यानं. तो सर्व भूतांचा आत्मा झालेला आहे. एका शरीराच्या या कोंडवाड्यामध्ये तो राहत नाही. तो कोंडवाडा त्यानं सोडलेला आहे. जन्मोजन्मी तो कोंडलेला आहे तिथं. हा कोंडवाडा तो सोडतो आणि बाहेरचं जे चिदाकाश आहे त्या चिदाकाशामध्ये भरारी घेतो. एखादा पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटाला
जर आपण बाहेर काढला तर किती आनंदाची अनुभूती तो घेत असेल. कारण या पिंजऱ्यात राहून असताना पंख असून सुद्धा फडफडता येत नाही, खायची इच्छा असून नको आहे ते खावं लागतं, पाहिजे आहे ते खायला मिळत नाही. ही जी पोपटाची पिंजऱ्यातली अवस्था जी असते तीच जीवाची आहे. त्यानं परिच्छिन्नत्व स्वीकारल्यामुळं त्याला नाना हलापेष्टांना सहन करावं लागतं. समोर उडणारे जीवनमुक्त जे आहेत ह्या सगळ्याच संतांची चरित्रांचा अभ्यास करताना आणि जीवनमुक्तांच्याकडे पाहताना त्याला वाटायला लागतं मी असा व्हायला पाहिजे. त्या पिंजऱ्यातल्या पोपट्याला वाटत असेल बाहेर त्याचे सगळे जातबाई उडत असतात, झाडावर चढत असतात, हवा तो पिरून हवा तो आंबा ते खात असतात, खायचं नसेल तर गप्प बसत असतात, हवे त्यावेळी झोप घेत असतात, पूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेत असतात. असा चिदाशाखामध्ये विहार करणारा जो एक पक्षी आहे तो पक्षी आपण व्हावा, ही मुक्ततेचा अनुभव आहे. पुढच्या त्या एका श्लोकामध्ये आता भगवद्गीता सांगणार आहे की तीही मुक्ततेचा अनुभव जो आहे तो अनुभव आपल्याला तिथंच हा जे आकाश एकदा सोडलं ना म्हणजे घटाकाश मठाकाश आहे, ह्या आकाशातून बाहेर पडून महादाकाशामध्येच विहार करता आला पाहिजे. त्याचंच वर्णन म्हणून तो सर्व भूतात्मा असा शब्द भगवद्गीता वापरते. आणि त्या भूतात्माचं वर्णन करतानाच माऊली बोलतात तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रये. हे सर्व भूतात्माचाच वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे कारण संकल्पापासून जेव्हा ते मन काढलं आणि जयाचं मन चैतन्य झालं म्हणजे जे घटाकाशामध्ये बांधून ठेवलेलं होतं घटाच्या उपाधीनं युक्त होतं ते घट फुटला किंवा फोडला आणि बाहेर पडलं ते, आणि बाहेर पडून त्या संपूर्ण महाआकाशाचा अनुभव आता घ्यायला लागलेला आहे. म्हणून त्याने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय, ह्या लोकत्रयाचा म्हणजेच मोकळ्या स्वातंत्र्याचा ते अनुभव घेत आहे असं माऊली बोलतात. वर्णन करताना काय म्हणतात, सिंधूची नाही एवढे होतं अगोदर आणि पुढे कसं झालं ते मोठं झालं. कारण त्यानं स्वतःला समजत होता, आता तो समजायला लागलाय सगळे जग आहे ना, जग हा माझा, हे जगची देह झाले. तरी प्रियाप्रिय गेले. माऊलींची 12व्या अध्यायामध्ये आहे हा जगची देह होतो, तो जग आहे हाच त्याचा देह होतो. आणि सगळी माणसं पशुपक्षी नद्या नाले वृक्ष वेली हे त्यांचे अवयव होतात. बघा किती गंमतशीर कल्पना कशी आहे, फार सुंदर कल्पना आहे. हे जगची देह झाले म्हणूनही प्रियाप्रिय गेले. प्रिय आणि अप्रिय, राग आणि द्वेष जायला कारण हे जगालाच स्वतःचा देह मानतात. सर्व भूतात्मा तुकोबा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या भ्रमातून अमंगळ असणाऱ्या अशुभ असणाऱ्या भ्रमातून जो स्वतःला बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यानंतर तो विष्णुमय होतो, त्याचं जग विष्णुमय होतं. जगामध्ये भगवंत भरून राहिलेला आहे याची त्याला जाणीव होते. प्रत्येक भूतमात्रामध्ये हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. माऊली बोलतात चर आणि अचर, जे जड आणि चैतन्य रूपाने जगणारे सगळे जे विश्वातले जे आहे तो आपणच आपली रूप हे रूप धारण केलं असाच जगायला लागतो. म्हणून म्हणतात विष्णुमय जग त्याला दिसायला लागतं. हे जग सगळं विष्णुमय आहे, पांडुरंग विठ्ठलमय जग दिसायला लागतं. त्याला कारण आहे तो त्या जगामध्ये स्वतःला पाहतो आणि स्वतःला त्या जगामध्ये पाहतो. हे पुढं वर्णनाने आपण करणार आहोत. पण इथं सर्व भूतात्मा असा भगवद्गीतेनं शब्द वापरलाय, त्याचं वर्णन. आणि त्याच वेळी तो कुणाचा मत्सर करणार, तो एकटा राहिला नाही ना, तो एकरूप झाला आणि त्याला आता दोन राहिले नाही. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं त्याच अभंगामध्ये आहे. तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख भोग जीव पावे. एका देहाचे अवयव जसे असतात तसं सगळ्या जगातले सगळे जर आणि आश्चर्य आहेत हे एका देहाचे आहेत. आणि तो देह ईश्वराचा, आणि ईश्वराच्या देहाला हे सगळे अवयव आहेत. मग त्यामध्ये नद्या नाले पर्वत दर्याखोरे माणसं सगळे आहेत भूत मात्र, त्यामध्ये सगळे योनीतले सगळे जीव जे आहेत ते सगळे त्याचे अवयव आहेत. त्यामुळे त्याला वेगळं असं काय वाटत नाही. शरीर मन आणि इंद्रिय ही त्याला वश झालेली असतात, तेच वर्णन केलेलं आहे. त्यामुळं मन शांत होतं आणि मनाचा तळ दिसायला लागतो, सत्याचा अनुभव त्यालाच यायला लागतो. कुठं आहे सत्य ते कळायला लागतं. त्यामुळे मोठेपणाचा हव्यास किंवा विषयांची आकर्षणं कमी होतात आणि वृत्तीशिवाय जगणं तो शिकतो. कारण वृत्ती शिल्लकच राहत नाही ना, सर्व भूतात्मा होतो. एक देशी परी व्यापले लोकत्रय.
तो होता परिच्छिन्न अगोदर, पण झाला नंतर कसा, त्याच्याशी एकरूप झाला ना. त्यामुळे जगाशी एकरूप झाल्यामुळं जग ह त्याचं देह झालं. त्यामुळं वृत्तीशिवाय कसं राहता येतं हे तो शिकायला लागला. आपण वृत्तीत राहतो. त्यामुळं डोळ्याची एक वृत्ती असते, कानाची एक वृत्ती असते, जिभेची वृत्ती असते, मनाची वृत्ती असते, बुद्धीची वृत्ती असते, चित्ताची आणि अहंकाराची वृत्ती असते. या वृत्तीमध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्याच डोळ्याने पाहत असतो आपण. जर आपण विश्वाच्या डोळ्यानं पाहायला लागलो तर आपल्याला विश्वंभर दृष्टीस पडेल, असा संतांचा अनुभव आहे. त्यामुळं कर्मयोगी होण्यासाठी ही अंतकरणाची शुद्धीची प्रक्रिया व्हावीच लागते. नुसतं तोंडानं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अब्रह्मास्मी म्हणून भागणार नाही. त्यासाठी ही कर्मयोगाचं जे कौशल्य आहे ते कौशल्यच प्राप्त करावं लागेल. कोणकोणत्या टप्प्यानं ते गेलेले आहेत ना, त्याच टप्प्याने जीवनमुक्तीची अवस्था भोगावी लागेल. आणि त्याच वेळी होतात म्हणून जेथे मन हे मुदल जाय, मग अहमभावाधिक के आहे, मनपणा सोडून देतं ना. इथं म्हणलेलं आहे जयाची मनची चैतन्य झाले. चैतन्य झालं म्हणजे त्यानं मन हे मुदलच आहे. मग अहम भावाधिक केर आहे. मग अहम, ममत्व, आसक्ती कुठं राहणार आहे? अहम भावाधिक केर आहे म्हणून शरीरीच ब्रह्म होय अनुभवितो. तो शरीर माझं ब्रह्म झालंय असा अनुभव त्याला यायला लागतो. सर्व भूतात्मा असं वर्णन माऊली करतात, ते त्यासाठी केलेलं आहे. आणि सगळं शरीर हे ब्रह्मरूपानं त्याला जाणवतं. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आता राहून केलं कर्म काय तरी अकर्ता, केलं नाही तरी अकर्ता. करून का नाही, ईश्वराची जी भूमिका आहे तीच भूमिका तो अनुभवत राहतो, करत असतो. आता त्या व्यापक अनुभवात द्वैत नसतं ना. मग द्वैत असेल तरच कर्ता कर्म आणि कर्तव्य राहतं. मग कर्म कर्तव्य तिन्ही गोष्टी त्रिपुटीचा लय होतो. आणि त्रिपुटीचा लय झाल्यानंतर ती इतक्यावर जर सर्व व्यवहार करीत असला तरी परमार्थता तो करताच राहतो. काय ओवी सांगते, आता कर्ता कर्म करावे. तीन गोष्टी आहेत. कर्ता आहे ते कुठलं ते काम आहे, आणि कामाचं स्वरूप म्हणजे कर्तव्य आहे. ते मी कर्तव्य करायला पाहिजे, हे कर्तव्य करायला पाहिजे, अशी जी बोचणी असते ती बोचणी त्याची नष्ट होते. त्यामुळे करावं असं बंधन नाही आणि टाकावं असा हट्ट सुद्धा नाही. हट्ट आणि ह्या दोन्हीतूनही तो बाहेर पडतो. आणि त्यामुळं खुंटले ते या स्वभावे, आणि करी जरी आगावे तरी तो अकर्ता, म्हणजे कर्ता कर्तव्याचा भेद संपतो. आणि तो व्यवहारात जसा घरातला दिवा असतो ना, असतो तो चालू, सगळं पाहत असतो पण करत काय नाही. आता करत नाही म्हटल्यावर तर प्रकाश कोण दाखवते, तर प्रकाश दाखवतो. पण त्याला कुठं करते पण आहे, तो म्हणतोय काय मी प्रकाश दाखवतोय, नाही. तो दिवा चालू असतो, तिथल्या घटना घडत असतात, त्या पाहत असतो. पण घटनेचे कुठलेच परिणाम आपल्यावरती लागून घेत नाही. घरात भांडणं चालली तर दिव्यावर काय परिणाम होतोय का बघा, दिवा आपला तेवतच असतो, प्रकाश देत असतो. घरात समजा लग्नाचा प्रसंग आहे, चांगले आनंदाचे प्रसंग घडायला लागलेत, काय वाढदिवस साजरे करायला लागले, त्याच दिव्याच्या प्रकाशात तरी सुद्धा असू दे म्हणतो. त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये चोरानं जर चोरी केली तरी दिवा म्हणत नाही हे चोरा तू ह्या घरात चोरी करू नकोस, काही म्हणत नाही. अशा अवस्थेला तो अकर्ता प्राप्त झालेला असतो. जैसा दीपू ठेविला परिवरी, माऊली बोलतात बघा, कवना ते नेहमी ना निवारी. कुणाला नियम लावत नाही, कुणाचं कशाचं निवारण सुद्धा करत नाही. आणि कवन कवने व्यापारी राहते तेही नेहमी. कोण काय व्यापार करतो, काय काय करायला लागलाय असा दिव्याचा विचारच नसतो. असं अकर्तृत्वाचा भाव त्याच्यामध्ये येतो. फार सुंदर विचार 4 ओळीमध्ये माऊलींनी सांगितलेला आहे. पुन्हा जाऊन आपण त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. आता आपण याच्यावरलं चिंतन थांबवायला पाहिजे, वेळ संपलेली आहे. आजची सेवा चिंतन श्री सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.